बाबा नमस्कार. काय नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? साधू साबळेराव उकिरडे. कुठे राहता? हे काय इथंच राहतो. राहायला कुठे आहे? राहायला म्हणजे डिंगोरला. रेगुलरला. बरं काय घडलं नेमकं कुठं त्या दिवशी? काय झालं? चोरट्यांनी मारलं? भारताचं म्हणजे काय उडवणीच केली त्यांच्या याने त्या दूधवाल्यांनी. काय झालं नेमकं? तर काय म्हणतं असं झालं तर झालं पण मॅटर झालं काहीतरी. तुम्हाला मारलं कोणी? मला कोणी मारलं काय माहिती आता. मला काय कळलंच नाही कोणी मारलं ते. आता माझं काय अंधार होतं का काय? माझं वय 87 आता. मी इथून वर जातो तर ते रोज घेत होते पण आता एवढंच बंद केलं माझं. काय बंद केलं म्हणजे काय ॲक्च्युली काय झालं वरून आलं नाही काय यांच्याकडून मिळत नाही. काय आलं नाही? मग काय ना मी काय बोललो नाही काय नाही गप्प राहिलो. मग चोरट्यांनी मारलं का तुम्हाला? मारलं हे काय हे सावडीवर सगळं करू हे मान हे वरत हे काय काय केलं? शेतात एवढं नाही सांगतो तुम्हाला वर दिसतं. आणि पैसे किती गेले? पैसे नाही मिळले काय त्याला. कपाटामध्ये काय काय होतं? पैसा तुमच्या कपाटामध्ये काय होतं? काय आता मला एवढं सांगता नाही. कपाट फोडलं काय आमचं? हो. काय दागिने वगैरे? दागिने वगैरे असतील. दागिने वगैरे असतील. काय गेले काय? नाही मी चौकशी नाही केला. बाय माणूस आहे घरामध्ये. आता तब्येत बरी आहे का? तब्येत बरी माझी. माझं आता 87 वय आहे तसं. 87. आता कानाला किती कुठं लागले? हे बघा इथं हे बघा. अशा घेतलं. अजून कुठे लागले? अजून काय तुम्ही मारण्याला कशाने मारलं? कानाला काय मला कळलंच नाही काय ते कशाला मारलं ते काही कळलंच नाही. चोरट्यांनी मारलं का दुसरं कोणी मारलं असेल? काय कोणी मारलं काय करायला मार्ग नाही ना आता. कळलंच नाही. नाही. तुम्हाला शेती किती आहे? शेती बोला तुम्हाला? आहे 5 एकर आहे. मुलं काय करतात? मुलं माझी 2 वार देतात आणि 2 शेती काम करतात. तर इथे कोण आलं होतं? कोण दवाखान्यात? हां दवाखान्यात कोणी आलं का? मुलगा? नाही ते नाही मीच आणतो ना खालून दूध. तुम्हाला दवाखान्यात आणलं कोणी? पुढं दवाखान्यात? नाही मीच आलो ना इथं खालीच काय झालं मला कळायला मार्ग नाही. मला आता तब्येत एकदम बरी आहे का आता? हा बरी तब्येत. सर नमस्कार. नमस्कार. आपल्याकडे जे साधू उकिरडे पेशंट आहे सर त्यांची तब्येत कशी आहे आणि नेमकं त्यांना काय झालंय? बाबांना ते 84 वर्ष वय आहे बाबांचं. बाबांना 22 तारखेला पहाटे 4 वाजता आमच्याकडे आणलं अत्यवस्थ अवस्थेमध्ये. त्यांच्या कानाला जोरात मार लागला होता. कान फाटलेला होता. रक्तस्राव चालू होता. त्यानंतर त्यांच्या दोन्ही खांद्यांना मार होता. पाठीला मार होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जबड्याला जबरदस्त जोरात मार लागल्यामुळे सूज आलेली होती. त्यानंतर आम्ही त्याला स्टिचेस टाकले म्हणजे शिवला तो कान रक्तस्राव बंद करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट त्याचा CT स्कॅन केला. CT स्कॅनमध्ये त्यांच्या जबड्याचं जे हाड असतं आपलं जे आपलं हलतं हाड त्याला तिथं मोठं फ्रॅक्चर आहे आणि त्याचं आता उद्या ऑपरेशन करण्याचं ठरलेलं आहे. तिथं प्लेटिंग करणार आहोत. म्हणजे हे एक प्रकारची इंजुरी थोडीशी गंभीरतेच आहे. तर सध्या पेशंट स्टेबल आहे परंतु मानसिक धक्का बऱ्यापैकी बसलेला आहे त्यांना. त्याच्यामुळे पेशंट थोडंसं अस्थिर आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.